दरम्यान वाशिम यवतमाळ लोकसभा जागेवरून पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। उमेदवारीवरून महायुतीमध्येच रस्सीखेच आहे। या मतदारसंघावर भाजपचाही दावा आहे, तर शिवसेना भाजपनंतर आता राष्ट्रवादी सुद्धा याच जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे आणि इच्छुकांमुळे युतीची मात्र डोकेदुखी वाढताना दिसून येते। एकीकडे विद्यमान खासदार भावना गवळी आणि संजय राठोड हे दोघे शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक होते, मात्र भाजपचे अमित शहा यांच्यासोबत अकोला इथं झालेल्या लोकसभा मंथन बैठकीमध्ये भाजपनेही या मतदारसंघावर आपला दावा केला आहे। तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचेही बॅनर संपूर्ण मतदारसंघामध्ये झळकले। विकासाचा वादा चंद्रकांत दादा असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही लोकसभा उमेदवारीसाठी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता महायुतीमधीलच हे तिन्ही पक्ष या ठिकाणी इच्छुक दिसतायत आणि प्रत्येक पक्षातून 1-2 उमेदवार इच्छुक दिसतायत। त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार आणि त्या पक्षातील कोणता उमेदवार इथं निश्चित होणार याकडे लक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हा मतदारसंघ भेटावा हा आमचा प्रयत्न आहे। त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय माझे नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री दादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे। त्यांच्या निर्णयाच्या बाजूला मी जाणार नाही। तो निर्णय मला सांगतील त्या निर्णयासोबत मी राहील, एवढंच मी सांगतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।